नमस्कार मंडळी, स्वामी ज्योतिषमध्ये मी सौ जयश्री रत्नदीप पत्रे स्वामी तुमचं मनपूर्वक स्वागत करते। तर मंडळी, आपण आजच्या व्हिडिओत देवाऱ्यात लक्ष्मीची मूर्ती असेल तर कोणत्या जागी ठेवावी, लक्ष्मीची मूर्ती देवाऱ्यात कोणत्या मूर्तीच्या शेजारी ठेवल्यामुळे घरात दारिद्र्यता येते व लक्ष्मीची मूर्ती कोणत्या मूर्तीच्या शेजारी ठेवल्यामुळे घरात धनधान्य समृद्धी प्राप्त होते, लक्ष्मीची मूर्ती देवाऱ्यात असेल तर कोणते नियम पाळावे लागतात, त्याचबरोबर लक्ष्मी पूजनाचे संपूर्ण नियम आपण या एकाच व्हिडिओत जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा, त्यामुळेच मी टाकलेले प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील। तर मंडळी, हिंदू धर्मात देवी लक्ष्मी हे केवळ संपत्तीचे प्रतीक नसून त्या शुभत्व, समृद्धी आणि सौंदर्याचे प्रतीक आहे। सृष्टीचे पालनकर्ता भगवान विष्णू यांची ती शक्ती म्हणजे पत्नी आहे। जगाच्या कल्याणासाठी तिचे महत्त्व अनन्यसाधारण आहे। ते परत लक्ष्मीची मूर्ती ठेवण्याचे महत्त्व जाणून घेऊया। तर मंडळी, लक्ष्मीची मूर्ती ठेवण्याचे महत्त्व जाणून घेऊया। लक्ष्मी म्हणजे केवळ पैसा नव्हे। हिंदू शास्त्रानुसार लक्ष्मीची 8 रूपे मानली जातात, जी मानवी जीवनासाठी आवश्यक आहेत। धनलक्ष्मीमुळे आर्थिक संपन्नता प्राप्त होते, धान्य लक्ष्मीमुळे अन्नधान्याची कमतरता भासत नाही, धैर्य लक्ष्मीमुळे संकटात टिकून राहण्याचे बळ मिळते, गजलक्ष्मीमुळे राजयोग आणि सत्ता प्राप्त होते, संतान लक्ष्मीमुळे वंशवृद्धी आणि मुलांचे सुख प्राप्त होते, विजय लक्ष्मीमुळे कार्यात यश प्राप्त होते, विद्या लक्ष्मीमुळे ज्ञान आणि कौशल्य प्राप्त होते, आदी लक्ष्मीमुळे आपली आध्यात्मिक प्रगती होते। लक्ष्मी ही भगवान विष्णूची सहचारणी आहे। जेव्हा जेव्हा विष्णूने पृथ्वीवर अवतार घेतला, उदाहरणार्थ राम आणि कृष्ण, तेव्हा लक्ष्मीने सीता आणि रुक्मिणीच्या स्वरूपात त्यांना साथ दिली। विष्णू जगाचे पालनकर्ता आहेत। जगाचे पालन करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य, साधने लक्ष्मी प्रदान करते। लक्ष्मीला चंचला म्हटलं जातं, कारण ती एका जागी स्थिर राहत नाही। तिने आपल्याकडे स्थिर राहावे असं वाटत असेल तर व्यक्तीने कष्टाळू, प्रामाणिक आणि नीतिमान असणे आवश्यक आहे, असे धर्म सांगते। जिथे आळस आणि अधर्म असतो तिथे लक्ष्मी वास करत नाही, तर तिथे दरिद्र वास करते। लक्ष्मी नेहमी कमळावर बसलेली असते। चिखलात असूनही कमळ जसे अलिप्त आणि स्वच्छ असते, तसेच माणसाने समृद्धीमध्ये राहूनही मोहापासून अलिप्त राहावे, असा संदेश माता लक्ष्मीचा असणार आहे। ती निरंतर दान आणि समृद्धीचा प्रवाह दर्शवत असते। हिंदू धर्मात लक्ष्मीसोबत सरस्वती, ज्ञान असणे अत्यंत महत्त्वाचे मानले जाते। ज्ञानाशिवाय आलेली लक्ष्मी टिकत नाही आणि ज्ञानाशिवाय तिचा योग्य उपयोग केला जात नाही आणि तिचा विनियोग योग्य प्रकारे होत नाही। म्हणून लक्ष्मी आणि सरस्वती या दोन्ही देवी आपल्यासाठी खूप महत्त्वाच्या आहेत। जर आपल्या देवाऱ्यामध्ये सरस्वती माता नसेल तर आपण माता लक्ष्मीसोबत सरस्वती मातेचा आणि भगवान गणेशाचा फोटो अवश्य ठेवला पाहिजे। देवाऱ्यामध्ये महालक्ष्मीची मूर्ती असणे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते। लक्ष्मी ही केवळ धनाची नाही तर ऐश्वर्याची, सौभाग्याची आणि अन्नधान्याची देवी मानली जाते। लक्ष्मीला धनलक्ष्मी असे म्हटले जाते। शास्त्रानुसार ज्या घरात लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते त्या घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही। व्यवसायात वृद्धी आणि नोकरीत प्रगती मिळवण्यासाठी लक्ष्मीची उपस्थिती आपल्या आयुष्यात खूप महत्त्वाची असते। लक्ष्मीची मूर्ती घरात प्रसन्नता आणि चैतन्य निर्माण करते। लक्ष्मी ही सात्विकतेचे प्रतीक आहे। तिची रोज पूजा केल्याने घरातील नकारात्मकता दूर होऊन आपणास मनशांती मिळते। लक्ष्मीचा वास फक्त अशाच ठिकाणी असतो जिथे स्वच्छता आणि शिस्त असते। देवाऱ्यात मूर्ती असल्याने आपण घर आणि मन दोन्ही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो। तर मंडळी, लक्ष्मीचा वास फक्त अशाच ठिकाणी असतो जिथे स्वच्छता आणि शिस्त असते। देवाऱ्यात मूर्ती असल्याने आपलं घर आणि मन दोन्ही स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो, त्यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडून येतात। लक्ष्मीची मूर्ती नेहमी बसलेल्या अवस्थेत असावी। उभी लक्ष्मी चंचल मानली जाते, म्हणजे ती एका ठिकाणी टिकत नाही। म्हणून उभ्या लक्ष्मीचा फोटो देवाऱ्यात चुकूनही ठेवू नका किंवा घरात सुद्धा ठेवू नका। लक्ष्मीसोबत गणपतीची मूर्ती असणे आवश्यक आहे। लक्ष्मी संपत्ती देते,
तर गणपती ही संपत्ती टिकवण्यासाठी लागणारी बुद्धी देतो. म्हणून लक्ष्मीच्या डाव्या भागाला गणपती म्हणजे बुद्धीचे देवता स्थापन करावे. यामुळे घरामध्ये लक्ष्मी कमवणाऱ्या व्यक्तींना बुद्धीची प्राप्ती होते. मूर्तीचे मुख पश्चिमेला असावे, म्हणजे पूजा करणाऱ्याचे मुख पूर्व दिशेला होईल. हीच शास्त्रीय पद्धत आहे. एका देवाऱ्यात लक्ष्मीच्या 2 मूर्ती एकाच ठिकाणी चुकूनही ठेवू नका, असे शास्त्र सांगते. लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी केवळ एकच मूर्ती देवाऱ्यात असणे शुभ आणि पवित्र मानले जाते. तर मंडळी, लक्ष्मीची कृपा मिळवण्यासाठी केवळ मूर्ती देवाऱ्यात असणे पुरेसे नाही, तर घरात स्त्रियांचा सन्मान करणे आणि कष्टाची तयारी ठेवणे तितकेच महत्त्वाचे आहे. घरात लक्ष्मीची मूर्ती असणे हे केवळ धार्मिक प्रतीक नसून सकारात्मक ऊर्जा आणि समृद्धीचे केंद्र मानले जाते. शास्त्रानुसार लक्ष्मीची स्थापना करताना काही विशेष नियमांचे पालन केल्यास घरात सुख शांती नांदत असते. देवाऱ्यात लक्ष्मीची मूर्ती असण्याचे फायदे आणि लाभ आपण पाहणार आहोत. देवाऱ्यात लक्ष्मीची मूर्ती असेल तर आर्थिक स्थैर्य लाभते. घरामध्ये पैशाची कमतरता भासत नाही आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतात. घराचे वातावरण प्रसन्न राहते आणि नकारात्मक ऊर्जा दूर होते. कुटुंबातील सदस्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रात प्रगती आणि मानसन्मान प्राप्त होतो. ज्या घरात लक्ष्मीची नियमित पूजा होते तिथे कलह कमी होतात आणि शांतता लाभते. ज्या घरात लक्ष्मीची मनोभावे पूजा केली जाते त्यांच्यावर लक्ष्मीचा कायम वरदहस्त असतो. लक्ष्मीची मूर्ती देवाऱ्यात असेल तर कोणते नियम पाळायचे असतात? लक्ष्मीची मूर्ती देवाऱ्यात जर असेल तर लक्ष्मीची मूर्ती नेहमी बसलेल्या अवस्थेत असावी. उभ्या लक्ष्मीची मूर्ती घरात चंचलता आणते, पैसा टिकत नाही. म्हणून देवाऱ्यात बसलेली मूर्ती किंवा फोटो असणे गरजेचे आहे. रोज सकाळी आणि संध्याकाळी लक्ष्मीसमोर तुपाचा दिवा लावायचा असतो. शुक्रवारी विशेष पूजा आणि अभिषेक लक्ष्मीचा केला पाहिजे, कारण शुक्रवार हा दिवस लक्ष्मी देवीला समर्पित आहे. म्हणून या दिवशी लक्ष्मीची विशेष पूजा केली पाहिजे. विशेष म्हणजे काय तर लक्ष्मीला हळदी कुंकाचा अभिषेक घालावा, त्यानंतर पंचामृताचा अभिषेक घालावा. त्यानंतर लक्ष्मी मातेला डाळिंब किंवा खिरीचा नैवेद्य आवडतो. त्याचबरोबर या दिवशी लक्ष्मीच्या समोर तुपाचा दिवा लावणे आवश्यक आहे. तुपाचा दिवा लक्ष्मीच्या समोर रोज लावल्यामुळे सुख संपत्ती आणि समृद्धी लाभते. जर तुम्ही लक्ष्मीच्या समोर तुपाचा दिवा रोज लावू शकत नसाल तर निदान शुक्रवारी तरी तुम्ही दिवा लावला पाहिजे. देवारा नेहमी स्वच्छ ठेवावा. शिळी फुलं किंवा कचरा देवाऱ्यात कधीही ठेवू नका. असं केल्यामुळे माता लक्ष्मी नाराज होतात आणि आपल्या घरातून निघून जातात. तर मंडळी, देवाऱ्यामध्ये सुकलेली फुलं, काडीपेटीच्या काड्या, त्याचबरोबर काल वापरलेली वात, धूप अगरबत्तीची राख चुकूनही देवाऱ्यात ठेवू नका. देवाऱ्यामध्ये लक्ष्मीची एकच मूर्ती असणे शुभ मानले जाते. जर देवाऱ्यामध्ये 2 किंवा त्यापेक्षा जास्त मूर्ती असतील तर ऊर्जेमध्ये अडथळा निर्माण होतो. त्यामुळे लक्ष्मी देवीची कृपा आपणास मिळवण्यास अडथळे येऊ शकतात. लक्ष्मीची देवाऱ्यात भंगलेली मूर्ती चुकूनही ठेवू नका किंवा ती खंडित असल्यास त्वरित तिचे विसर्जन करावे. खंडित मूर्ती घरात ठेवणे अशुभ मानले जाते. देवाऱ्यात जर माता लक्ष्मीची मूर्ती असेल आणि त्या मूर्तीचे नाक डोळे स्पष्ट दिसत नसतील तर अशी मूर्ती देवाऱ्यात चुकूनही ठेवू नका. याचा प्रभाव आपल्या धनावर पडतो, आपल्या घरातील पैशावर पडतो. म्हणून अशी चूक करू नका. अशी मूर्ती जर तुमच्या घरात असेल तर तुम्ही ते जलप्रवाह करावी आणि नवीन मूर्ती घेऊन यावी. देवाऱ्यात लक्ष्मीची मूर्ती ठेवताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यायची असते? लक्ष्मीची मूर्ती भिंतीला टेकून कधीही ठेवू नका. थेट भिंतीला टेकून जर मूर्ती ठेवलात तर घरात नकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढू लागतो. भिंतीला टेकून लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो चुकूनही ठेवू नका. देवाऱ्यात कधीही पूर्ण अंधार नसावा. लक्ष्मी ही धनाची देवी मानली जाते. म्हणून माता लक्ष्मीच्या समोर तुपाचा दिवा लावणे आवश्यक आहे. अखंड दिवा लावणे शक्य नसेल तर आपण थोडा वेळ का होईना तुपाचा दिवा लक्ष्मीच्या समोर अवश्य लावावा, कारण यामुळे आपणास अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते. घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते. याचा अनुभव तुम्ही दिवा लावल्यानंतर घेऊ शकता. कोणती मूर्ती लक्ष्मीच्या शेजारी ठेवायची नसते? लक्ष्मीच्या मूर्तीच्या शेजारी काही विशिष्ट मूर्ती ठेवल्यास
घरात अडचणी व दारिद्र्य येऊ शकतं. लक्ष्मीच्या मूर्तीच्या अगदी शेजारी कालिका माता किंवा कोणत्याही उग्र देवी देवतांचा फोटो ठेवू नका. ज्या देवाच्या हातामध्ये शस्त्र आहेत अशा देवाच्या शेजारी सुद्धा लक्ष्मीची मूर्ती किंवा फोटो चुकूनही ठेवू नका, कारण लक्ष्मी ही सौम्य देवता मानली जाते. देवाऱ्यात किंवा लक्ष्मीच्या बाजूला कधीही मृत पूर्वजांचा फोटो चुकूनही ठेवू नका. यामुळे पितृदोष निर्माण होतो, प्रगतीत अडथळे येतात. आपण घरातील भिंतीवर माता लक्ष्मीचा फोटो लावतो, तर त्याच्या शेजारी जिवंत किंवा मृत व्यक्तींचा फोटो जर तुम्ही लावलेला असेल तर अशी चूक करू नका. यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर नाराज होतात. माता लक्ष्मी ही धनाची देवता मानली जाते आणि जर आपण अशी चूक करत असाल तर आपल्या धनावर, आपल्या पैशावर याचा नक्कीच प्रभाव पडतो. याचा नक्कीच नकारात्मक प्रभाव पडतो. माता लक्ष्मीच्या जवळ शनिदेवाचे यंत्र चुकूनही ठेवू नका. घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहण्यासाठी लक्ष्मीच्या बाजूला कोणती मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते. योग्य जोडीने मूर्ती ठेवल्यास घरात दुप्पट फळ प्राप्त होते. लक्ष्मीच्या डाव्या बाजूला नेहमी गणपतीची मूर्ती असावी. गणपती बुद्धीचा दाता आहे आणि लक्ष्मी ही धनाची देवी. बुद्धीशिवाय धन टिकत नाही, म्हणून ही जोडी सर्वश्रेष्ठ मानली जाते. पण लक्ष्मी ही विष्णू भगवान यांची अर्धांगिनी आहे. ज्या घरात विष्णूची पूजा केली जाते तिथे लक्ष्मी कायमस्वरूपी निवास करते. म्हणून विष्णू भगवान यांच्या डाव्या भागाला माता लक्ष्मीची स्थापना करावी. यामुळे लक्ष्मी नारायण राजयोग तयार होतो आणि घरात सुख समृद्धी, संपत्ती, ऐश्वर कधीच कमी पडत नाही. अशा प्रकारे जर तुम्ही देवाऱ्यात स्थापन करत असाल तर घरात पैशाचं आवक वाढतं, पैसा येतो, पैसा टिकतो आणि बरकतसुद्धा देतो. तर मंडळी, देवाऱ्यात विष्णू भगवान यांच्या शेजारी लक्ष्मीची मूर्ती ठेवणे अत्यंत शुभ मानले जाते, कारण माता लक्ष्मी विष्णू भगवान यांच्या नेहमी पायाशी असतात. म्हणून विष्णू भगवान यांच्या पायात धन आहे, म्हणून त्यांची पूजा केल्यास आपणास अखंड लक्ष्मीची प्राप्ती होते. तर मंडळी, धनाची तिजोरी सुरक्षित ठेवण्यासाठी लक्ष्मीसोबत कुबेराची मूर्ती देवाऱ्यात असणे अत्यंत फलदायी मानले जाते. लक्ष्मीच्या आजूबाजूला कुबेर देवता यांची सुद्धा मूर्ती ठेवणे शुभ मानले जाते, कारण संपूर्ण देवताचे धन कुबेराकडे आहे आणि कुबेराची चावी माता लक्ष्मीकडे आहे. म्हणून माता लक्ष्मीच्या आसपास कुबेर भगवान यांची स्थापना करणे शुभ मानले जाते. यामुळे आपल्या घरात धनाचा प्रवाह वाढू लागतो. लक्ष्मीची मूर्ती घेताना ती नेहमी हसतमुख चेहऱ्याची आणि वरद हस्त मुद्रेत आशीर्वाद देणाऱ्या स्थितीत असणे शुभ मानले जाते. लक्ष्मीची मूर्ती देवाऱ्यात असेल तर तिचे नाक, डोळे, तोंड स्पष्ट दिसणे गरजेचे आहे, तरच त्या आपणास शुभ फळाची प्राप्ती करून देतात. तर मंडळी, लक्ष्मी प्राप्तीसाठी देवाऱ्यामध्ये लक्ष्मीची मूर्ती उत्तर दिशेला असणे शुभ मानले जाते, कारण उत्तर दिशा ही माता लक्ष्मीचीच दिशा मानली जाते. या दिशेला लक्ष्मीची मूर्ती ठेवत असाल तर तुमच्यासाठी ते खूप फायदेशीर ठरू शकते. तर मंडळी, माता लक्ष्मीची मूर्ती देवाऱ्यात कोणत्या जागी असावी, कोणत्या मूर्तीच्या शेजारी असावी याविषयीची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओत पाहिलेली आहे. व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बाजूच्या घंटीला ऑल करा आणि कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. जय माता लक्ष्मी. माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरात सुद्धा धनधान्य समृद्धी प्राप्त होईल. धनधान्य आणि समृद्धीची प्राप्ती होईल. धन्यवाद.